नमस्कार. संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही बोर्डवरती बघू शकत असाल की आपली जी TETची परीक्षा आहे त्यामध्ये तुम्हाला हा जो विषय आहे बालमानसशास्त्र, तर हा विषय सगळ्या विद्यार्थ्यांना खूप अवघड जातो. या विषयावरती आपल्याकडे पुस्तकं कमी आहेत, प्रश्नसंच कमी आहे आणि म्हणूनच आम्हाला संगम इथे वाटलं की हा एक फ्री इनिशिएटिव्ह, हा एक पेपर आपण TETच्या विद्यार्थ्यांसाठी कव्हर करावा. म्हणून आता लेक्चरकडे वळूया. आज आपलं फर्स्ट लेक्चर असणार आहे आणि काही दिवसांमध्ये यूट्यूबवरती फ्री ऑफ कॉस्ट मी अजून काही टॉपिक्स तुमच्यासाठी जे अवघड आहे बालमानसशास्त्रामध्ये ते घेऊन येणार आहे. ठीक आहे, चला तर सगळ्यात आधी आता आपण लेक्चरला सुरुवात करू. बालमानसशास्त्र, उदय आणि विकास. ठीक आहे, सगळ्यात आधी तुम्ही ऑब्व्हियसली बरेच लोक ऑलरेडी शिक्षक असाल, तुमचं DED वगैरे झालेलं आहे. तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की बालमानसशास्त्राचा एका टीचरला, एका शिक्षकाला अभ्यास करण्याची गरज काय आहे. हे कळालं तुम्हाला तर जो आजचा आपला टॉपिक आहे, सगळे फिलॉसॉफर्स आपल्याला अभ्यास करायचा आहे, सगळ्या विद्यार्थ्यांना हा एक मुद्दा सगळ्यात जास्त अवघड वाटतो. का बरं? कारण आपण बघतो ॲरिस्टॉटल त्याचं हे पुस्तक आहे किंवा प्लेटो त्याचं हे पुस्तक आहे. आपण नुसतं पुस्तक आणि कोणता फिलॉसॉफर आहे एवढाच अभ्यास करतो. पण जर आपण त्याचा उद्देश काय होता, त्यांनी ते पुस्तक लिहिण्याचं किंवा ती थिअरी मांडण्याचा उद्देश काय होता, त्या काळात जिथे कुठे तो राहत होता, अथेन्स असो, ग्रीक असो, जिथे कुठे राहत होता तिथलं त्या परिसरामध्ये वातावरण कसं होतं आणि त्या वातावरणामुळे त्याला ती थिअरी द्यावी लागली. जर हा अभ्यास आपण केला तर आपल्याला जगातला कोणताच फिलॉसॉफर पाठ करण्यासाठी अवघड जाणार नाही. आणि मग इतकं कळालं की त्याच्यानंतर तुम्हाला एक गोष्ट माहिती पाहिजे की बाबा ह्या तत्त्वज्ञानी ही थिअरी मांडलेली आहे, ही मला ॲज अ टीचर विद्यार्थ्याला शिकवताना काय उपयोगाची आहे. एवढंच आहे बालमानसशास्त्र. ह्या सिक्वेन्सने जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला हा पेपर, मी म्हणते इंग्लिश ग्रामर, मराठी ग्रामर, गणित वगैरे सगळ्या टॉपिक्समध्ये सगळ्यात सोपा हा पेपर आहे. कारण की तुम्ही एकदा वाचलं, तुम्हाला कॉन्सेप्ट कळाली की लक्षात राहणार आहे. किंवा तुम्हाला जर त्यावेळी अथेन्समध्ये कशी सिच्युएशन होती आणि म्हणून ह्या फिलॉसॉफरनी हे पुस्तक लिहिलं ते तुम्हाला माहिती झालं की ते पाठ पण होऊन जातं, इझिली पाठ होऊन जातं. ठीक आहे, तर चला आपण लेक्चरला आता सुरुवात करूया. सगळ्यात पहिले मानसशास्त्र म्हणजे काय हे आपण इथे बघणार आहोत. मानसशास्त्र म्हणजे मन आणि वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. आपल्याला विद्यार्थ्याच्या मनाचा आणि त्या मनाच्या त्या कौलामुळे त्याचं हे वर्तन आहे असं ह्या अभ्यासामधनं आपल्याला कळतं. ठीक आहे, 16व्या शतकात जर्मन तत्ववेता म्हणजेच फिलॉसॉफर रुडॉल्फ ग्लोकेनियस यांनी सायकोलॉजी हा शब्द दिला. महत्त्वाचं आहे TET परीक्षेसाठी. कोणी? रुडॉल्फ या तत्ववेत्यांनी आपल्याला सायकोलॉजी हा शब्द ओरिजिनेट रुडॉल्फ यांनी केलेला आहे. इम्पॉर्टंट आहे, स्टार मार्क करा. त्यानंतर सायकीचा अर्थ काय आहे? आत्मा किंवा मन. आणि लॉजी किंवा लॉगस याचा अर्थ आहे शास्त्र. तर मनाचा अभ्यास जी एक सायन्सची फील्ड करतं त्याला आपण मानसशास्त्र असं म्हणतो. ठीक आहे, आता आपण काही तत्ववेते आणि त्यांचं योगदान मानसशास्त्रामध्ये काय आहे ते इथे बघणार आहोत. आणि हे तत्ववेते खूप जास्त महत्त्वाचे आहेत. लेक्चर संपल्यानंतर मी तुम्हाला लगेच इथे लेक्चरच्या एंडला TETमध्ये 2013-14मध्ये ह्या टॉपिकवरती काय क्वेश्चन्स आले होते ते दाखवणार आहे. तर तुम्हाला इथून कळेल की बाबा हा जो आपला टॉपिक आहे तो खूप महत्त्वाचा आहे. कारण की दरवर्षी 1 ते 2 क्वेश्चन या टॉपिकवरनं येतात. आता आपल्याला सगळे तत्ववेते बघायचे आहेत आणि त्यांचं काय योगदान आहे मानसशास्त्र या फील्डमध्ये ते आपण बघूया. सगळ्यात आधी सॉक्रेटिसचं बरेच विद्यार्थी काय करतात, अरे बाबा सॉक्रेटिस आणि त्यांनी आत्म्याचं शास्त्र दिलेलं आहे, सॉक्रेटिस आत्म्याचं शास्त्र एवढं पाठ करतात. पण असं करायचं नाही. हे बघा, सॉक्रेटिस आहे ना युरोपमध्ये, म्हणजे दक्षिण युरोप जो आहे आत्ताचा, जो मेडिटेरियन सीला लागून होता, तिथला एक व्यक्ती होता. ठीक आहे, मग तिथे ग्रीकमध्ये, अथेन्समध्ये समजा हे राहत होते. आता
यांचं म्हणणं असं होतं की अथेन्समधली जी शिक्षण पद्धती आहे ती खूप जास्त निकृष्ट दर्जाची अशी आहे आणि म्हणून ह्या शिक्षण पद्धतीला बदलण्यासाठी सॉक्रेटिस यांनी एक नवीन गोष्ट समोर घेऊन आले. ते म्हणत होते की शिक्षण किंवा खरं ज्ञान हे काय असतं, हे आपल्या आत्म्यातून बाहेर निघतं. आत्म्यातून कसं बाहेर निघणार, आपण आपल्या आत्म्याला प्रत्येका गोष्टीबद्दल वारंवार क्वेश्चन्स विचारायचे, प्रश्न विचारायचे आणि ते प्रश्नच आपलं ज्ञानाचा मार्ग असणार आहे आणि म्हणून त्यांना आत्म्याचे शास्त्रज्ञ असं ओळखलं जातं. का? कारण त्यांनी थिअरी ऑफ सोल मांडलेली आहे. जगातल्या प्रत्येका प्रश्नाचं उत्तर आपल्या आत्म्यामध्ये आहे असं सॉक्रेटिस म्हणतात. ठीक आहे, म्हणून सॉक्रेटिसने प्रारंभी मानसशास्त्र हे आत्म्याचं शास्त्र म्हणून सांगितलेलं आहे. ओके, पुढचे आहेत आपले प्लेटो. प्लेटो जे आहेत ते ह्या सॉक्रेटिसचेच शिष्य होते. सॉक्रेटिस टीचर आहेत आणि प्लेटो त्यांचे स्टुडंट आहेत. मग आता आपल्या टीचरनी जे सांगितलेलं आहे की आत्म्याचा अभ्यास केला तर आपल्याला खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होते, हे जर सॉक्रेटिसने सांगितलं आहे तर आपल्या गुरुचीच परंपरा पुढे नेत प्लेटोनी पुढे सांगितलं आहे की जो मानवी आत्मा असतो तो वेगवेगळ्या प्रकाराचा असतो. कसं बघा, काही लोक असतात, काही लोकांचा जो आत्मा असतो तो बुद्धिजीवी असतो, म्हणजेच इंग्लिशमध्ये त्यांना रिझन बेस्ड लोक असतात असं सांगितलं. बुद्धिजीवी लोक, बुद्धी तर्क लावतात, हे कोणत्याही गोष्टीसाठी तर्क लावतात. ठीक आहे, इथे लिहून टाकू आपण तर्क. आता ह्या टाईपच्या लोकांना यांनी मॅन ऑफ गोल्ड असं सांगितलं. गोल्ड म्हणजे काय, अतिशय जास्त जो कोणी ते जे सिटी स्टेट होतं अथेन्स त्यांना रूल करणारा जो माणूस असेल तो हा रिझन बेस्ड माणूस असेल, फिलॉसॉफर. जो कोणी हा तत्व वेता असतो तो पण रिझन बेस्ड असतो. कोणत्याही गोष्टीला ही अशीच का आहे म्हणून वारंवार क्वेश्चन विचारणारा माणूस, तर्क विचारणारा माणूस, बुद्धिजीवी जे असतात त्यांना रिझन बेस्ड आत्मा असं सांगितलेलं आहे की सोल ह्या प्रकारचा असतो. दुसरा असतो तो स्पिरिट, म्हणजे शौर्य असतात हे लोक. ठीक आहे, मग हे कोण असू शकतात, सोल्जर्स असू शकतात आपले. ह्या सगळ्या लोकांना कोणतीही गोष्ट करण्याचं धाडस असतं आणि म्हणून यांना मॅन ऑफ सिल्वर असं म्हणतात. आणि लास्ट लोक जे असतात ते ॲपेटाईट. ॲपेटाईट म्हणजे एखाद्या गोष्टीचा मोह असतो ह्या लोकांना आणि मग ते वेगवेगळ्या प्रकारची सर्व्हिस देतात. समजा एखादा पॉट मेकर असेल तर तो पॉट बनवून त्याच्यातून पैसे मिळवेल बा. एखादा ट्रेड्समन असेल तर तो पण काय करेल की बाबा ट्रेड करून पैसे मिळवेल. तर ह्यांना मटेरियल गोष्टींचं जास्त आकर्षण असतं आणि म्हणून यांना मॅन ऑफ आयर्न किंवा मॅन ऑफ ब्रॉन्झ, मॅन ऑफ ब्रास असं पण प्लेटोनी म्हणलेलं आहे. म्हणजे आपल्या गुरुनी असं सांगितलं होतं की कोणत्याही गोष्टीचं उत्तर आपल्या आत्म्यातून मिळतं आपल्याला. आत्मा हेच ज्ञानाचं मेन गृह आहे म्हणून त्यांनी आत्म्याचं शास्त्र दिलं होतं, थिअरी ऑफ सोल मांडली होती. तर तीच थिअरी पुढे नेट ह्या प्लेटोनी, जे की सॉक्रेटिसचे शिष्य आहेत, त्यांनी सांगितलं की जे आत्मे आहेत, आत्मा जो आहे तो पण 3 प्रकारचा आहे. जे अतिशय बुद्धिजीवी असतात, प्रत्येका गोष्टी मागे तर्क शोधतात, त्यांना रिझन बेस्ड त्यांचा सोल आहे असं म्हणतात आणि त्यांना मॅन ऑफ गोल्ड असं म्हणलेलं आहे. जे कोणत्याही गोष्टीला निडरपणे सामोरे जातात किंवा खूप बलाढ्य असतात, कोणतेही कष्ट करू शकतात, त्यांना आपण मॅन ऑफ स्पिरिट किंवा मॅन ऑफ सिल्वर म्हणतो. आणि जे मटेरियल गोष्टींची, क्षणिक सुखासाठी ज्या गोष्टींसाठी ते जास्त आकर्षित असतात त्यांना मॅन ऑफ ॲपेटाईट म्हणतो. किंवा मॅन ऑफ आयर्न आलं, ब्रॉन्झ आलं किंवा ब्रास आलं तरी तुम्ही म्हणू शकता. एवढं का सांगितलं मॅम तुम्ही? कारण की तुम्हाला ही थिअरी कोणी मांडलेली आहे, मॅन ऑफ रिझन किंवा रिझन, स्पिरिट आणि ॲपेटाईट,
ह्या 3 गोष्टी असणारी थिअरी कोणी मांडली आहे? प्लेटोनी मांडली आहे. ही तुम्हाला माहिती पाहिजे. स्टोरी बेस्ड असलं तर तुम्हाला नीट कळतं. ठीक आहे. त्यानंतर या ग्रीक तत्ववेत्यांनी मानवाच्या मनाचा आणि आत्म्याचा अभ्यास केला. एवढंच पुस्तकात लिहिलेलं असतं. खरं सांगते मी, माझ्याकडे जे कोणते विद्यार्थी जे कोणते पुस्तकं घेऊन आले आहेत, आता मी इन्स्टिट्यूट्सचे नाव नाही घेणार, पण त्यामध्ये फक्त एक एक ओळ दिलेली असते. यांनी तुम्हाला काहीच कळणार नाही की काय चालू आहे, आपण कशाचा अभ्यास करत आहोत. म्हणून आपण ऑलरेडी शिक्षक आहोत किंवा आपल्याला शिक्षक व्हायचं आहे, तर आपण क्युरियस असायला पाहिजे. क्युरियस नसलो, नुसतं रट्टा मारलं तर काहीही समजत नाही. म्हणून लेक्चर्स नीट ऐका. तुम्हाला 100% ह्या पार्टमध्ये जे काही क्वेश्चन्स येणार आहेत, माझी गॅरंटी आहे तुम्हाला मार्क्स निश्चित मिळणार आहेत. जर तुम्हाला ही PPT हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला भेट द्या. तिथे मी ही PPT जशाला तशी तुम्हाला अपलोड करून देईल. म्हणजे तुम्हाला काही लिहायचं, काही वाचायचं काहीच काम नाही आहे. तुम्ही एक टॉपिक शिकलेत, त्यानंतर त्याचे नोट्स तुम्हाला PPTमध्येच मिळाले आणि त्या टॉपिकवर काय मागील वर्षी क्वेश्चन आले होते ते सगळं एकाच ठिकाणी मिळेल. म्हणून आपली संगम स्पर्धा म्हणून टेलिग्रामचं जे चॅनल आहे तिथे व्हिजिट करा आणि तिथून तुम्ही ही PPT घ्या. पण त्यासाठी चॅनलला जॉईन करणं गरजेचं आहे. त्यानंतर प्लेटो यांनी रिपब्लिक, प्रजासत्ताक हे या ग्रंथामध्ये व्यक्तीच्या विशेषतांचा विचार मांडला. आता जेव्हा तुम्ही हे मॅन ऑफ गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्झ माझ्याकडनं शिकले तेव्हा तुम्हाला 100% लक्षात राहील की ह्या बुकमध्ये काय आहे. फक्त प्लेटो रिपब्लिक वाचून आपलं काम होत नाही. ह्या बुकमध्ये मी जी ही तुम्हाला पूर्ण थिअरी सांगितली ती मांडलेली आहे. पुढे आता सॉक्रेटिस झाले, प्लेटो झाले. पुढचा व्यक्ती आहे ॲरिस्टॉटल. ॲरिस्टॉटल पण प्लेटोचेच शिष्य होते. ठीक आहे. तर इसवी सन पूर्वी 384 म्हणजे इथे हे पण जे होते सॉक्रेटिस हे इसवी सन पूर्वी 5th सेंचुरीमध्ये होते, ज्यावेळी भारतामध्ये गौतम बुद्ध होते. इसवी सनाच्या आधीची गोष्ट. त्याच वेळी या युरोपमधल्या ग्रीकमध्ये, अथेन्समध्ये सॉक्रेटिस होते. हे म्हणत होते की आत्म्यालाच प्रत्येक प्रश्न विचारा आणि गौतम बुद्ध पण त्या आसपासच थिअरी त्यांनी पण मांडलेली होती. तर हे दोघं जण वेस्ट आणि ईस्टमध्ये हे दोघं एकाच वेळी होते. मग ॲरिस्टॉटल हे या कालखंडातील ग्रीक तत्ववेत्ता ॲरिस्टॉटल यांनी मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात केली. आता यांनी पहिल्यांदा मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात केली. आधीच्या लोकांनी काय केलं होतं, फक्त मन आपलं जे आहे ते आत्म्याशी त्या दोघांची काहीतरी गुंतवणूक आहे एवढं आपल्याला सांगितलं होतं. पण मानसशास्त्र ह्या गोष्टीचा अभ्यास सगळ्यात पहिले करणारी व्यक्ती जी आहे ती ॲरिस्टॉटल आहे. त्यांनी डी ॲनिमा हे पुस्तक लिहिलेलं आहे. तुम्हाला हा क्वेश्चन 100% विचारू शकतात. प्लेटोचं रिपब्लिक, सॉक्रेटिसचं आपल्याला थिअरी ऑफ सोल म्हणजे आत्म्याचं शास्त्र आणि ॲरिस्टॉटलची आपल्याला कोणती बुक आहे ही त्यांच्या भाषेत आहे, इंग्लिशमध्ये ऑन द सोल. यांनी पण सोलवरती पुस्तक लिहिलेलं आहे. हा ग्रंथ लिहिला ज्यात मन व आत्म्याविषयी अभ्यास केलेला आहे. त्यांनी मानसशास्त्राला आत्म्याचे शास्त्र असं म्हटलेलं आहे, म्हणजे सायन्स ऑफ सोल. हे पूर्ण ॲरिस्टॉटलचं आपल्या मानसशास्त्र ह्या विषयामध्ये योगदान आहे. पुढे मग हे सगळे झाले इसवी सन पूर्वीचे 3 जे आपण बघितले आत्ता फिलॉसॉफर्स, ते आधीचे आहेत. आता मागील काही वर्षांपूर्वीचे जे आहेत ते आहे 1871 मधले मॅकडुगल यांनी हॉर्मिक फिलॉसॉफी आपल्याला दिलेली आहे. हॉर्मिक फिलॉसॉफीचा अर्थ आहे की बाबा मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभवावर आधारित व वर्तनात्मक शास्त्र आहे. हॉर्मिक फिलॉसॉफीमध्ये यांनी सांगितलेलं आहे की बाबा जेव्हा एखादा मुलगी जन्माला येतात तेव्हाच तो काही इन्स्टिंक्ट घेऊन जन्माला येतो. लहान मुलाला किंवा मुलीला एकदम इन्फंट जो असतो आत्ताच जन्माला आलेला त्याला प्रेम कळतं, त्याला भूक कळते, त्याला राग कळतो. जेव्हा त्याला भूक जेव्हा लागते तेव्हा त्याला राग होतो, तो रडतो. तर ह्या सगळ्या ज्या
सायकोलॉजी रिलेटेड जे इमोशन्स आहेत ते नंतर कोणी शिकवून नाही येत. आधीपासनं एका म्हणजे जो आत्ता जन्माला आलेला बाळ आहे त्याला पण त्या गोष्टी ऑलरेडी माहिती असतात आणि त्याच गोष्टी घेऊन एक शिक्षक, जसं की अँगर ही गोष्ट एखाद्या विद्यार्थ्याला माहिती आहे तर तुम्ही त्या गोष्टीहून प्रेरित होऊन त्याला त्या प्रकारे अभ्यास करवून घेऊ शकता. फन ही गोष्ट पण लहान लेकरू हसत असतं, त्याला कोणी हसायला शिकवलेलं नाही आहे, एकदम आत्ता झालेलं बाळपण हसतं का? कारण की या मॅकडुगल्स यांनी सांगितलं आहे की बाबा मानवी मनाचे अनुभवावरती आधारित वर्तनात्मक शास्त्र आहे. म्हणजे ते लहानपणीपासून ज्या गोष्टी शिकून आले आहे त्या अनुभवामुळे ते त्या प्रकारचं वर्णन करतात. भूक लागली म्हणून रडतात, भूक लागली म्हणून राग करतात. ठीक आहे, तर हे हॉर्मिक सायकोलॉजी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मॅकडुगल हे ब्रिटनमध्ये राहत होते 1871मध्ये आणि त्यांनी हॉर्मिक सायकोलॉजी ही मांडलेली आहे. पुढे आहे विलियम वुंट. विलियम वुंट खूप महत्त्वाचे आहे 1879चे, कारण की या फिलॉसॉफरनी सगळ्यात पहिल्यांदा, नीट ऐकून घ्या, सगळ्यात पहिल्यांदा एक लॅबॉरेटरी स्थापन केली. कशासाठी? तर सायकोलॉजीचा, मानसशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी. आजपर्यंत तुम्ही पाहिलेलं असेल की केमिस्ट्रीसाठी लायब्ररीज असतात किंवा कोणतेही एक्सपेरिमेंट, बायोलॉजीचं एक्सपेरिमेंट करण्यासाठी लॅबॉरेटरीज असतात. पण तुम्ही याच्या आधी ऐकलं होतं का की फक्त मानसशास्त्राचा, म्हणजे आपल्या डोक्यामध्ये काय विचार येत आहेत, त्या विचारांना आपण काय प्रकारे रिॲक्ट करत आहोत, या सगळ्या गोष्टींचं पण एक्सपेरिमेंट करण्यासाठी एक लॅबॉरेटरी या विलियम वुंट यांनी स्थापित केलेली होती. म्हणून यांचा खूप जास्त महत्त्वाचा रोल आहे. त्यांनी आत्मनिरीक्षण म्हणजे आत्म्याचं इंट्रोस्पेक्शन करण्याची ही पद्धत विकसित केली, ज्यामध्ये व्यक्ती स्वतःच्या मानसिक अनुभवांचे निरीक्षण करते आणि म्हणून त्यांना एक्सपेरिमेंटल सायकोलॉजीचे जनक म्हणून ओळखलं जातं. आता मी तुम्हाला सांगितलं की त्यांनी एक्सपेरिमेंटसाठी लॅबॉरेटरी उघडली, म्हणून हे तुम्हाला लक्षात राहणं सोपं आहे. बोधात्मक अनुभव म्हणजे कॉन्शियस जो आपला एक्सपिरियन्स आहे, म्हणजे व्यक्तीला स्वतःचे विचार, भावना आणि मानसिक प्रक्रियेची असलेली जाणीव त्या लॅबॉरेटरीमध्ये ती जाणीव होत होती. आणि त्यांनी सांगितलं की मानसशास्त्र हे बोधावस्थेचं शास्त्र आहे, म्हणजे कॉन्शियसनेसचं, आपल्या ब्रेनच्या कॉन्शियसनेसचं शास्त्र आहे की बाबा मला राग आल्यावर मी कसं रिॲक्ट करते किंवा मला नर्वसनेस झाल्यावरती मी कसं रिॲक्ट करते. ही सगळी जी एक अभ्यास आहे हा त्या लॅबॉरेटरीमध्ये त्यांनी केला आणि मग त्यांनी पुढे आणलं की बाबा जे काही मानसशास्त्र आहे, जी सायकोलॉजी आहे, ती कॉन्शियसनेसचं शास्त्र आहे. ठीक आहे, मग पुढे आता आपण सगळे बोध म्हणजे ज्यांना कॉन्शियसनेस आहे, मनाचा अभ्यास करून ते उत्तरापर्यंत पोहोचतात, असे सगळे फिलॉसॉफर्स बघितले. आता आपण बघणार आहोत अबोध वर्तनाचा अभ्यास करणारे, म्हणजे स्टडी ऑफ अनकॉन्शियस बिहेवियर. आधी होतं कॉन्शियस बिहेवियर. त्या सगळ्या शास्त्रज्ञांनी सांगितलं की आपल्याला मनाचा पुरेपूर अभ्यास असला तर आपण कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. आताचे जे आहेत ते अनकॉन्शियस बिहेवियरचे हेच सगळ्यात महत्त्वाचे आपल्यासमोर फिलॉसॉफर आहे सिगमंड फ्रॉइड. फ्राईड नाही आहे ते, बरेच विद्यार्थी फ्राईड म्हणतात, ते फ्रॉइड आहेत. ठीक आहे, तर 1856 to 1939 या कालखंडामध्ये ते होते, म्हणजे खूप जुने असे नाही आहे. भारताला स्वातंत्र्य मिळायच्या 10 वर्ष किंवा 8 वर्ष आधीचे आहेत ते. आणि हे लक्षात घ्या, हे एक डॉक्टर होते. नीट ऐकून घ्या, हे एक डॉक्टर होते आणि हे मेंदूचे न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर होते. तर असं झालं की बरेच त्यांच्याकडे पेशंट्स यायचे आणि म्हणायचे की बाबा मला इथे दुखतंय, मला हा त्रास आहे, मला तो त्रास आहे. आणि जेव्हा टेस्ट केले जायचे तेव्हा टेस्टमध्ये काहीच बाहेर नाही यायचं. आणि त्यावेळी त्यांनी ह्या एका गोष्टीचा डेव्हलपमेंट केली, दॅट इज टॉकिंग क्युअर. त्यांना कळालं की बाबा ह्या पेशंटच्या ब्लड रिपोर्ट्समध्ये किंवा कोणत्याही रिपोर्ट्समध्ये काहीच चुकीचं असं नाही आहे, तरी याला का बरं हा रोग आहे.
तर त्या रोगाचं त्यांनी निदान हे सांगितलं की बाबा बऱ्याच अशा काही भावना असतात किंवा काही गोष्टी आपल्यासोबत झालेल्या असतात आणि त्या तशाच मनात राहिल्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे काही ना काही रोग होतात. ॲक्च्युली ते नसतात, पण ह्या गोष्टी आपल्यासोबत झाल्यामुळे त्या आपल्याला रोग आपल्याला झालेला आहे असं वाटतं. आणि जस्ट बिकॉज आपण बोललो कुणाशी आणि व्यक्त झालो तर आपल्याला ते जे काही आपल्याला वाटत आहे की बाबा ही बिमारी आहे, ती बिमारी आहे, ती कमी होते, तिचा प्रभाव कमी होतो. तर टॉकिंग क्युअर ही थेरपी कोणी काढलेली आहे? सिगमंड फ्रॉइड यांनी काढलेली आहे. आता नेहमी लक्षात ठेवा, त्यांनी मानवी वर्तनामागील अबोध प्रेरणा शोधल्या. ठीक आहे. आणि आपल्या मनाचा भाग आपल्या कृतींवर प्रभाव टाकतो. आपल्या मनाचा म्हणजे समजा लहानपणी तुमच्यासोबत काही झालेलं असेल तर तुम्हाला ती जी जो त्यावेळेला जो प्रभाव झाला होता तो तुमच्या कृतीतून दिसून येतो. ठीक आहे. आणि इथे लिहिलेलंच आहे, लहानपणीच्या अनुभवांचा प्रभाव पुढील वर्तनावर पडतो. समजा एखाद्या विद्यार्थ्याच्या घरी आई वडील कंटिन्यू भांडत असतील तर तो जो प्रभाव त्याच्या मनावरती झालेला आहे पुढे चालून त्याचा जो स्वभाव आहे तो दुसऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा वेगळा असू शकतो, एकदम डिफरंट. एखाद वेळेस तो रागीट असू शकतो किंवा कमी बोलणारा असू शकतो किंवा भित्रट असू शकतो. तर हे का बरं झालेलं आहे? कारण की लहानपणी जे काही गोष्टी त्याच्या अवतीभोवती झाल्या होत्या त्यामुळे त्याच्या आत्ताच्या वर्तणुकीवरती प्रभाव आपल्याला बघून येतो. त्यानंतर त्यांनी ईद, इगो आणि सुपर इगो ही मानसिक रचना मांडली आहे. काय आहे? तुम्हाला फक्त एवढं येईल की ईद, इगो आणि सुपर इगो ही मानसिक रचना कोणी मांडलेली आहे. त्याचं डिटेल्स येणार नाही, पण जस्ट बिकॉज तुम्हाला कळण्यासाठी मला बिलकुल आवडत नाही की जेव्हा आपण नुसतं जे दिलेलं आहे ते घोकमपट्टी करतो आणि त्याला प्रश्न विचारत नाही ते काय आहे. म्हणून इथे शॉर्टमध्ये सांगून देते तुम्हाला. ईद म्हणजे अशी गोष्ट, अशी फिलिंग जी तुम्हाला इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनकडे नेते. म्हणजे जर एखाद्या लहान मुलाला चॉकलेट पाहिजे असेल खायला तर तो लगेच चॉकलेट घेतो. हे काय आहे? आपण काय बघतोय? मानसिक रचना. कोणताही, जसं आपण तिकडे प्लेटोमध्ये बघितलं होतं की बाबा मॅन ऑफ गोल्ड, सिल्वर आणि ब्रॉन्झ आहेत, तसं इथे यांनी सांगितलं आहे की माणसाची जी मानसिक रचना आहे ती 3 प्रकारची असू शकते. काही माणसं ईद प्रकारची असू शकतात. याला यांनी सिगमंड फ्रीड यांनी प्लेजर प्रिन्सिपल सांगितलेला आहे. प्लेजर म्हणजे जेव्हा प्लेजर लागलं लगेच प्लेजर, ते लगेच त्यांना पाहिजे असतं. चिटिंग करायची आहे एक्झाममध्ये तर हो मी करणारच, मार्क्स पाहिजे मी चिटिंग करणार. ओके, हे असतात ईद प्रिन्सिपल. मग असतात इगो. इगो मी नंतर सांगते, आधी सुपर इगो सांगते. आणि त्यानंतर असतात सुपर इगो. हे ईदच्या एक्झॅक्टली अपोजिट असतात. एक्झॅक्टली अपोजिट म्हणजे समजा ही एक लाईन आहे, इथे ईद आहे, तर एकदम ह्या टोकाला सुपर इगो प्रकारचे लोक असतात. सुपर इगो म्हणजे काय? जर सांगितलेलं आहे की बाबा सरळच जायचं आहे, ट्रॅफिक सिग्नल तोडायचा नाही आहे, रस्त्याने सरळ जायचं आहे, तर ते सरळच जाणार. मग तुमच्या गाडीमध्ये, तुमच्या ॲम्ब्युलन्समध्ये पेशंट का असेना, ते रूल्स कधीच तोडणार नाही. जे सांगितलं आहे त्या हिशोबानेच ते जाणार. स्वतःचं डोकं चालवणार नाही. जे काही मॉरॅलिटीज आहेत, जे काही नैतिक मूल्य स्थापित केलेले आहेत ते त्याच हिशोबाने चालणार. म्हणून यांना मॉरल किंवा मॉरॅलिटी प्रिन्सिपल बेस्ड पीपल असं म्हणलं आहे. कोणी? सिगमंड फ्रॉइड आपण बघत आहोत. आणि ह्या दोघांच्या मध्ये जे येतात इथे 50-50% वाले ते इगो पर्सनॅलिटी पीपल असतात. म्हणजे काय? ते बघतात की बाबा चॉकलेट हवा आहे, इथे यांनी काय केलं, प्लेजर सिकिंग ॲटिट्यूड होतं, लगेच पाहिजे, लगेच घेऊन घेतलं. हा काय इगोइस्ट म्हणजे जो इगो पर्सनॅलिटीचा पीपल आहे ते काय करतात की बाबा पूर्ण सिच्युएशन बघतात, हे चालेल का, हे करू का, त्याचं 50-50% बघतात, स्वतःचं डोकं तर्क लावतात आणि मग ते ॲक्शन घेतात. तर यांना रिॲलिटी प्रिन्सिपल पण त्यांनी बोललेलं आहे. ओके, रिॲलिटी प्रिन्सिपल. तर हे ईद, इगो आणि सुपर इगो ह्या मानसिक रचना सिगमंड फ्रॉइड यांनी मांडलेल्या आहेत. जर आपल्याला आजच्या लेक्चरची रिव्हिजन करायची तर सगळ्यात आधी आपण ॲरिस्टॉटल पाहिले होते. हे इसवी सन पूर्वी 500
BC मधले होते आणि यांनी दी ॲनिमा हे पुस्तक लिहिलेलं आहे, म्हणजे सोलवरती पुस्तक लिहिलं होतं. आणि आत्म्याचा अभ्यास मानसशास्त्राची सुरुवात सगळ्यात आधी त्यांनी केली आहे. त्यानंतर प्लेटो, सगळ्यात आधी आपण तसं सॉक्रेटिस पाहिलं होतं, त्यानंतर प्लेटो, त्यानंतर ॲरिस्टॉटल पाहिलं होतं. तर प्लेटोनी रिपब्लिक पुस्तक लिहिलं आहे. 3 प्रकारचे सोल्स असतात ते आपल्याला सांगितलेलं आहे आणि व्यक्तीचा विचार व मानसिक वैशिष्ट्ये यांनी सांगितली आहे. सॉक्रेटिसचं लक्षात ठेवा, कधीही कोणत्या ऑप्शनमध्ये हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे जर तुम्हाला विचारलं आणि तिथे सॉक्रेटिस उत्तर 4 पैकी 1 असलं तर लगेच याला मायनस करा, कारण सॉक्रेटिसनी कधीच कोणतं पुस्तक लिहिलेलं नाही आहे. ठीक आहे, सॉक्रेटिसचं स्वतः त्यांनी लिहिलेलं पुस्तक नाही, लक्षात ठेवा. त्यांनी काय मांडलं आहे? थिअरी ऑफ सोल मांडलेली आहे, आत्म्याचं शास्त्र. त्यानंतर मॅकडुगल आपण बघितले आहेत. त्यांचं पुस्तक आहे ॲन इंट्रोडक्शन टू सोशल सायकोलॉजी आणि मानसशास्त्र अनुभवावरती आधारित आहे आणि वर्णनात्मक शास्त्र त्यांनी मांडलेलं आहे. हॉर्मिक फिलॉसॉफी मी सांगितलं होतं की नवजात शिशू पण जेव्हा जन्माला आलेला आहे तेव्हापासून त्याला ह्या सगळ्या फीलिंग्स, इमोशन्स असतात आणि त्या इमोशन्सवरनं तो इन्स्टिंक्ट्स करतो, हे आपल्याला यांनी सांगितलं आहे. विलियम वुंटनी सगळ्यात पहिली सायकोलॉजी एक्सपेरिमेंटची लॅबॉरेटरी काढली, म्हणून ते खूप महत्त्वाचे आहेत. आणि त्यांनी सांगितलं की बाबा आपण इंट्रोस्पेक्शन केलं आपल्या कृतींवरती तर आपल्याला बोधसत्वेचं म्हणजे कॉन्शियसनेसचं शास्त्र आपल्याला मिळतं. आणि सिग्मंड फ्रॉइड आत्ताच बघितले आपण, यांनी 3 प्रकारची मानव स्थिती सांगितलेली आहे, इगो आणि सुपर इगो. लक्षात ठेवा. अवचेतन मनाचे जनक, लक्षात ठेवा, हे फादर ऑफ सायको ॲनालिसिस. आता ह्या टॉपिकवरती आपल्याला TETमध्ये कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स बघायला मिळाले होते ते आपण लगेच बघूया. मानसशास्त्र व त्याच्या मानसशास्त्राच्या व्याख्या यासाठी योग्य जोड्या लावा. मानसशास्त्रज्ञ ॲरिस्टॉटल, मॅकडुगल, विलियम वुंट आणि मॉर्गन किंग आणि रॉबिन्स. आता समजा आपण हे कवर नाही केले, पण हे 3 उत्तरं तुम्ही जेव्हा या लेक्चर नंतर देऊ शकाल तेव्हा ऑब्व्हियसली उरलेलं उत्तर हे आहे. का बरं हे 3 शिकवले नाही आहे मी? कारण की हे लीस्ट इम्पॉर्टंट आहे. जे सगळ्यात महत्त्वाचे, फक्त TET नाही, CTET वगैरे JRFमध्ये पण बऱ्याचदा ज्या फिलॉसॉफर्सवरती, ज्या मानसशास्त्रांवरती प्रश्न विचारतात ते मी तुम्हाला इथे कवर केलेले आहे. ह्या लेक्चरनंतर तुम्हाला कोणताच क्वेश्चन सोडवता आला नाही असं होणार नाही. आणि याचं उत्तर आहे 4. ठीक आहे. पुढे, मानवी वर्तनाच्या विज्ञानाला मानसशास्त्र असं म्हणतात. ही व्याख्या डॅश यांनी दिली आहे. विलियम वुंट आणि मॅकडुगल आपण बघितलेलं आहे. यांनी तर कोणती व्याख्या दिली नाही आहे, म्हणजे 2 ऑप्शन तुम्ही इथे डायरेक्ट कट करू शकता. ठीक आहे. आणि जर हे बाकीचे पण तुम्हाला ऑप्शनमधले पण मानसशास्त्रज्ञ पाहिजे असतील तर मला प्लीज कॉमेंट करा, मगच मी शिकवणार आहे. म्हणजे मलाही कळेल की मी जे एफर्ट्स घेते तुम्ही तितकं कॉन्ट्रीब्युशन देता आहात का. परीक्षा माझी नाही आहे, परीक्षा तुमची आहे. उत्तर आहे वॉटसन. त्यानंतर, आत्म्यावरील चर्चा करणारे शास्त्र हे मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली आहे? अतिशय सोपं उत्तर आहे, आपण आत्ताच शिकलो आहोत. आत्म्याचं शास्त्र ॲरिस्टॉटल यांनी दिलेलं आहे आणि म्हणून आपला आन्सर बी आहे. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर प्लीज तुमच्या इतर जे कोणी TETची एक्झाम देत आहेत त्या ग्रुपवरती किंवा तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. तुम्हाला अजून असेच फ्री लेक्चर्स TETसाठी हवे असतील तरी मला सांगा, कॉमेंट करा किंवा मला पर्सनली कॉल करा तुम्ही. मी डिस्क्रिप्शनमध्ये फोन नंबर देते. ही PPT जी आहे ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. टेलिग्राम चॅनलची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. ठीक आहे. पुढचं लेक्चर हवं आहे का मला कॉमेंट करून सांगा, मग आपण पुढचं लेक्चर घेऊ. थँक्यू सो मच.